काल मुंबईमध्ये माघी गणपती विसर्जन पार पडलं। त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या वतीने पीओपीची मूर्ती विसर्जन करण्यास मनाई आदेश। बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण। चंद्रपूरमध्ये 2 दिवसीय आनंदवन मित्र मेळ्याचं आयोजन। यामध्ये अनेक कार्यक्रमांचा समावेश। वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये हळदीची खरेदी सुरू। मात्र रिसोड बाजार समितीच्या तुलनेत वाशिमच्या बाजारामध्ये हळदीला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली। वाशिममध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकावर अळीसह रोगांचा प्रादुर्भाव। यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने कीटकनाशकांची फवारणी। शेतकऱ्यांची चिंता वाढली। लाडक्या बहिणींचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनोखं गिफ्ट। 61 किलोचा केक देत लाडक्या भावाला दिल्या अनोख्या शुभेच्छा। परभणीत शिवशाही बसची दुरावस्था। अनेक ठिकाणी शिवशाही बस बंद पडल्याच्या घटना। प्रवाशांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास। एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटोचे दर घसरल्याने ग्राहकांची पाठ। सततच्या बदलत्या वातावरणाचा शेतमालावर मोठा परिणाम। तर एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात। कोल्हापूरच्या कुरुंदवाड आणि शिरोळ परिसरातून मोटारसायकल चोरांना पोलिसांनी केली अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने अटक। चोरीच्या 5 मोटारसायकली देखील करण्यात आल्या जप्त। संस्थेच्या बेजबाबदार कारभाराचा सोयाबीन शेतकऱ्यांना फटका। चांदूर बाजार खरेदी विक्री संस्थेचा बेजबाबदार कारभार। संतप्त शेतकऱ्यांची संस्थेवर कारवाईची मागणी। रेल्वे प्रशासनाच्या वतीने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक। तर प्रवास करणाऱ्या 54,000 प्रवाशांकडून दंड वसूल। नवी मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखांचा राजीनामा। संकेत डोके यांचा पक्षाला जय महाराष्ट्र करत सदस्यत्वाचा राजीनामा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।